मानव वन्यजीव संघर्ष दिवसागणिक वाढत जात आहे. वाघांची संख्याही वाढत जात आहे. अशा परिस्थितीमध्ये सामान्य माणसाचे जीवन कठीण झालेले आहे. याची झळ प्रामुख्याने शेतकरी आणि शेतमजूर लोकांना बसत आहे. सावली तालुक्यात प्रामुख्याने याच महिन्यात रानडुकराच्या हल्ल्यात अनेक लोक मृत्यू आणि जखमी झाले. शाळकरी विद्यार्थी जखमी झाले. सावली येथील एक नागरिक रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झाला. वाहन चालवताना अनेक व्यक्ती रानडुकरे आडवी असल्यामुळे रस्त्यावर पडली. नुकतेच डोनाळा आणि शिर्शी येथील नागरिकांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. रानडुकरांच्या आणि वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी होणाऱ्यांची संख्या वाढत जात आहे. सावली तालुक्यात वाढते हिंसक पशूचे हल्ले लक्षात घेता राज्याचे विरोधी पक्षनेते माननीय विजयभाऊ वडेट्टीवार साहेब हे येत्या 4/9/2024 वनपरिक्षेत्र कार्यालय सावली येथे आढावा सभा घेणार आहे. ज्या नागरिकांना अनुदान मिळाले नाही आणि ज्या नागरिकांना शेतकऱ्यांना शेतपिकाचे नुकसान झालेले आहे त्या सर्वांनी प्रत्यक्ष हजर राहून आपली मागणी मांडावी आणि हिंसक पशूंची बंदोबस्त कशी करता येईल या गंभीर समस्येचा या सभेत चर्चा करण्यात येणार असून याकरिता सभेला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून सहकार्य करण्याची विनंती सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहने यांनी केली आहे. गाव माझा न्यूज करिता प्रवीण झोडे, सावली, चंद्रपूर.